नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका याड लागलं प्रेमाचं सध्या अतिशय रंजक वळणावर पोहोचली आहे. कथानकात दररोज नवे ट्विस्ट आणि रहस्य उलगडत असताना प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवणारी एक खास एंट्री मालिकेत होणार आहे. मालिकेत जिजीचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं. जिजीची भूमिका अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी साकारली होती. जिजीच्या मृत्यूमुळे त्यांची मालिकेतील भूमिका संपली आहे. नीना कुलकर्णी यांनी याड लागलं प्रेमाचं या मालिकेतून एक्झिट घेतली. दरम्यान याड लागलं प्रेमाचं या मालिकेतून एका अभिनेत्रीची एक्झिट तर दुसरीची एंट्री होत आहे. नीना कुलकर्णीच्या एक्झिटनंतर आणखीन एक दमदार अभिनेत्री मालिकेत एंट्री करत आहे. तिचा पहिला लूक समोर आला. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी छाप पाडलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे आता याड लागलं प्रेमाचं मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. किशोरी शहाणे या मालिकेत इंद्रायणी धर्माधिकारी हे पात्र साकारत आहे. इंद्रायणी धर्माधिकारी या पोलीस स्पेशल सेलच्या हेड असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुंतागुंतीच्या केस यशस्वीपणे सोडवल्या. अत्यंत करारी, स्पष्टवक्ती, धाडसी स्वभाव असलेली इंद्रायणी तितक्याच संवेदनशील आणि प्रेमळ आहेत. कोणतीही परिस्थिती असो, कितीही अडथळे आले तरी त्यातून मार्ग काढण्याची त्यांची जिद्द आणि आत्मविश्वास त्यांना वेगळं ठरवतो. इंद्रायणी धर्माधिकारी यांच्या येण्याने रायाच्या आयुष्यात नेमकं काय उलथपालथ घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री 11 वाजता टेलिकास्ट केली जाते.